असा पॅटर्न येईल हे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. कारण एवढ्या स्वातंत्र्यानंतरच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असा पॅटर्नच नव्हता. आम्ही आत्तापर्यंत आमचा विचार हा दुबार नावांवर होता. आमचा फोकस हा दुबार नावावर होता. बोगस मतदार याच्यावर आमचा फोकस होता. बरोबर आहे. सो आम्ही पूर्ण तयारी ही बोगस मतदार आणि दुबार नावं यांच्यावर केली होती. हा काहीतरी नवीन पॅटर्न हे लोक घेऊन आले आणि ह्याची सुरुवात झाली डोंबिवलीतनं. डोंबिवलीतल्या 2 नेत्यांमध्ये सकाळी कॉम्पिटिशन लागली आणि त्या कॉम्पिटिशनवर हे सगळं सुरू झालं. कोण नेते? एक भाजपाचे अध्यक्ष आणि तिथले खासदार यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली की 3 जण ह्यांचे बिनविरोध झाले, मग माझं का नाही? मग 4था बिनविरोध करण्यासाठी त्याला पैसे देण्यात आले. मग त्याने किती दिले? तर त्याने एवढे दिले. मग आपण एवढे देऊया. आणि हे करत 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 ती घटना पुढे जायला लागली. मी जसं मगाशी म्हटलं की आमची जी मुलं आहेत ही सगळी सर्वसाधारण घरातली मुलं आहेत. ही कुठेतरी 20-25 हजार रुपयाचा जॉब करणारी ही सगळी, त्यांना अचानक 5 कोटी 8 कोटी 10 कोटीचे जर आकडे यायला लागले तर मला असं वाटतं की प्रत्येक जण अविनाश जाधव नसतो ना, किंवा प्रत्येक जण राजन विचारे नसतो. सो त्यातून या गोष्टी घडल्या. पण ही गोष्ट देखील तुम्ही चुकीचा पायंडा या देशात पाडला की तुम्ही मतदाराला मतदानाच्या अधिकारापासूनच वंचित ठेवायला लागला.